नमस्कार, मी सायली भंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी महसूल मंत्री सुबोधभाऊ सावजी यांची मोठी मागणी. देशाच्या आर्थिक संकटावर सुचवला उपाय. माजी महसूल मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना 4 भाषेमध्ये एक पत्र पाठवून त्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर देशावर आलेल्या बिकट आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा आणि धाडसी उपाय सुचवला आहे. या पत्रामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय. पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि या बिकट आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी मानधन गोठवण्याची मागणी देशातील माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्वच आजीमाजी लोकप्रतिनिधींचे एका वर्षाचे मानधन गोठवण्यात यावे. जर सर्व लोकप्रतिनिधींचे मानधन एका वर्षासाठी थांबवले तर त्यातून निर्माण होणारा निधी भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी फार मोठे सहकार्य ठरेल, असा विश्वास या पत्रात व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पत्र लिहिणाऱ्या महाराष्ट्रातील माजी महसूल मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी केवळ इतरांनाच सल्ला दिला नाही तर स्वतःहून एक आदर्श समोर ठेवला आहे. देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा हीच प्रांजळ इच्छा असून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह माझेही मानधन एका वर्षाकरिता गोठवण्यात यावे अशी तयारी त्यांनी या पत्राद्वारे दर्शवली आहे. देशहितासाठी स्वतःच्या मानधनाचा त्याग करण्याची तयारी दर्शवणाऱ्या माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांच्या भूमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आता यावर केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचे सहकारी योगेश सौभागे व गजानन बोरकर विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास YouTube, Facebook व Instagramला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी आज हे 4 भाषेतले पत्र, एक मराठी, एक गुजराती, एक इंग्रजी आणि एक हिंदी असे हे 4 पत्र माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना दिले. त्याचा आशय असा आहे, 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट, देशावर आलेले बिकट आर्थिक संकट यामध्ये आपण जे एका वर्षाच्या उपाय सुचवले, भारत देशातील आपण व राष्ट्रपतीसह सर्वांनी आजी माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठवले तर भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावू शकतो व सहकार्य होईल. महाराष्ट्रातून मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे. आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी सोबत माझेही मानधन एका वर्षाकरता गोठवण्यात यावे. देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा हीच प्रांजळ इच्छा. कार्यवाही शीघ्रगतीने कळवावी. देशामध्ये फक्त जनतेने करावे आणि लोकप्रतिनिधींनी ज्ञान सांगावे हे मुळीच आपण चालू देऊ नका. आपणापासून, राष्ट्रपतीपासून, आमच्यापासून ही सुरुवात करावी करता हे पत्र देत आहे. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.